हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे चौथा सोमवार आणि चौथ्या सोमवारी इथे निघली खामगावमधली कावड. आणि ही खूप प्रचंड मोठी अशी कावड होती आणि खूप वेळ लागला या कावडला. तरी मी अर्धवटच कावड ही शॉर्ट केली आहे, कारण की उभं राहून पायही खूप दुखत होते आणि तेही रोडच्या पलीकडे होती. तर बघा किती मस्त ही कावड आणि खूप मजा मस्ती करतात लोक आणि खूप दूरदूरून अशी ही कावड आणतात. त्यांच्या पायात चप्पल ना काही ना काही, तरी ते बिचारे महादेवाच्या भक्तीमध्ये एवढी दुरून कावड आणून ही त्यांच्या अंगात एवढा जल्लोष, एवढी एन्जॉयमेंट करू करू ती मन प्रसन्न करून अशी ही कावड ती काढतात. आणि पाहायलाही प्रचंड गर्दी अशी होती. बघा किती भारी अशी कावड ही दिसते महादेवाच्या अनेक अनेक रूपामध्ये. आणि काही हनुमानाची मूर्ती, काही राम लक्ष्मणाची मूर्ती, अशा भरपूर अशा मूर्त्या तयार करून त्यांनी अशी कावड काढली आहे, शिवलिंग वगैरे. आणि खूप मस्त अशी वाटली आहे. आणि एवढं वजं घेऊन हे लोक असे प्रचंड मजा मस्ती करताय. किती भावूक असा हा क्षण वाटतोय की महादेवाची कावड काढण्यामध्ये लोकांच्या अंगात महादेवच अशी शक्ती देतोय एवढी कावड उचलायला. आणि खूप छान अशी ही कावड काढली, खूप एन्जॉयमेंट केला लोकांनीही. रस्त्याच्या पलीकडे होत्या म्हणून मी मिस्टरांना पाठवले की थोडंसं तिकडे जाऊन व्हिडिओ शॉट करा म्हणून. तर हे जवळील व्हिडिओ त्यांनी शॉट केले आणि खूप छान अशी ही कावड चालली होती. आणि भरपूर अशी मागेही खूप होती, पण एवढा वेळ मला उभं राहता नाही आलं, त्याच्यामुळे मी अर्धवटच कावड ही काढली. मी म्हणजे त्यांनीच काढली आहे. आणि तुमच्या गावामध्ये पण आज चौथ्या सोमवारी कावड निघाली आहे का नाही, प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. हा श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे. आणि महादेव बघा, साक्षात महादेव प्रकटले तुमच्यासमोर. दर्शन घेऊन घ्या महादेवाचे. आणि खूप छान अशी कावड निघाली आहे, खूप मस्त आणि छान वाटलं. तुमच्याकडे निघाली असेल तर व्हिडिओ काढा, आम्हालाही बघायला भेटू द्या. ही आहे खामगावमधली कावड. आणि खामगावमधली अशा प्रकारे हे कावड निघते ते तुम्हाला मी दाखवली. तुमच्या गावातलीही दाखवा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा कशी आहे. बाय, टेक केअर.